नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. आचारसंहितेमुळे ज्या काही ॲडव्हर्टाईज येणाऱ्या होत्या त्या ॲडव्हर्टाईज स्टॉप झाल्या. जे काही एक्झाम होणार होत्या त्या एक्झाम देखील आता थांबलेल्या आहेत. काही जे काही फिक्स सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम होत्या त्या होत आहेत. बट आता भविष्यामध्ये अजून कुठल्या अपॉर्च्युनिटीज आपल्या विद्यार्थ्यांसाठी, अभ्यास चालू ठेवायचा का, इलेक्शनचा आनंद आपण घेत बसायचं, या सगळ्या गोष्टी याच्यातनं बोलणार आहे मित्रांनो. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कारण की अपकमिंग ज्या काही ॲड्स आहेत त्याविषयी आपण डिस्कस करणार आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कुठे स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करत जा. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10वी-12वी पास विद्यार्थ्यांसाठी जी ॲड येणार आहे ती ॲड असते सेंट्रल गव्हर्नमेंटची, म्हणजेच SSC मार्फत जी काही ॲडव्हर्टाईज निघते ती असते MTSची. आणि MTSची ॲड मित्रांनो तुमची येणार आहे मे महिन्यामध्ये. ओके, मे बी त्याची काही नोटिफिकेशन वगैरे जरी आली असेल तर ते MTSची मेमध्ये येणार होती मित्रांनो. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर RRBचे ऑलरेडी फॉर्म सुटलेले आहेत, जे की 15 एप्रिलपासून त्याचे फॉर्म भरणं चालू आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी जे काही SSCची एक्झाम असते, CHSL म्हणजे जी काही कंबाईंड हायर सेकंडरी लेवल एक्झाम असते ती टियर सेकंडमध्ये येते. आणि त्याच्यासाठी चांगला स्कोप हा आपल्या विद्यार्थ्यांना असतो, जेणेकरून ज्यांचा कोणाचा अभ्यास चांगला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाची असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक भरती. आता ज्या विद्यार्थ्यांचं DED वगैरे BEd वगैरे झालं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आता TETची पण एक्झाम ही येणार आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये याची नोटिफिकेशन येणार आहे. TET असणार आहे, CET असणार आहे, TEIT असणार आहे. या ज्या काही एक्झाम आहेत यांची नोटिफिकेशन नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जर आपला अभ्यास स्टॉप केला असेल तर तो थांबवू नका. त्याच्यातनं चांगलं जे काही वेळ आहे त्या वेळेचं सोनं करा मित्रांनो. त्याच्यानंतर शिक्षक भरती जी की 2022 पासून रखडली होती. त्याच्यामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांना चान्स मिळाला, काही विद्यार्थी याच्यातनं राहिले होते. त्यामुळे आता जे काही जवळपास एक लॉट जर म्हणायला गेला आपण, ते 10 ते 20 हजार विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये समावेश होऊ शकतो, जे की पास झालेले ऑलरेडी, फक्त त्यांचं इंटरव्ह्यू डॉक्युमेंटेशन वगैरे राहिलेलं आहे. आता MPSC मार्फत सगळ्यात महत्त्वाचं बघा, MPSC मार्फत ग्रेड B आणि Cच्या ज्या काही वॅकन्सी असतात, लिपिक टंकलेखकच्या वॅकन्सी असतात, त्याची ॲड मित्रांनो जूनमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे आचारसंहितेमुळे ही ॲड थांबलेली आहे, रखडलेली आहे. आचारसंहिता संपली की विद्यार्थ्यांना याची ॲड लगेच बघायला मिळणार आहे. त्यामुळे ही सगळ्यात मोठी भरती असते मित्रांनो, ग्रुप B आणि Cची, जी काही MPSC मार्फत कंडक्ट होते. आणि त्याच्यातनं खूप काही विद्यार्थ्यांना चांगला जॉब हा मिळत असतो, लिपिक टंकलेखकचा. त्याची ॲड येणार आहे जूनमध्ये. आणि MPSCची तर ऑलरेडी आता जून-जुलैमध्ये एक्झाम आहे. त्यामुळे ह्या तर झाल्या अपकमिंग ज्या काही डिक्लेअर झालेल्या होत्या. बट ज्या अनडिक्लेअर आहेत, म्हणजे ज्या काही, जसं की बघा, जिल्हा परिषदेच्या जागा असतात. ओके, त्याच्यानंतर जिल्हा न्यायालयाच्या जागा ऑलरेडी निघाल्या होत्या. नंतर उच्च न्यायालयाच्या जागा असतात. वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या महामंडळांच्या जागा निघतील. जसं जसं आता इलेक्शन जवळ येईल तशा खूप काही जागा वॅकन्सी विद्यार्थ्यांसाठी निघतील. कारण की ज्या पद्धतीने यांनी सांगितलं होतं 75,000 जागा आम्ही भरणार आहोत, पण त्या 75,000 त्यांच्याकडून संपूर्ण भरल्या गेल्याने ज्या काही भरल्या त्यांच्यामध्ये घोटाळे झाले. आणि त्या घोटाळ्यांमुळे आता यांना आपली छवी चांगली करण्यासाठी नक्कीच यांना हे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे आपणही आपले प्रयत्न सोडू नका. आपणही आपला अभ्यास सुरू ठेवा मित्रांनो.